दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आता बिगुल वाजलेला आहे आणि शिरोळ नगरपालिकेच्या गेल्या 5 वर्षामध्ये एकंदरीत झालेली कोट्यावधी रुपयाची विकास कामं, त्याचबरोबर गावातला पाणीपुरवठा असेल, गावातल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, ज्या ज्या भौतिक सुविधा मोठ्या शहरामध्ये ज्या मिळतात त्याच सुविधा जरी 5-7-8 वर्षच आपल्या जरी नगरपालिकेला झालेली असली तरी सुद्धा त्याच पद्धतीनं तेवढेच दर्जेदार सुविधा या शिरोळ नगर परिषदेमध्ये सामान्य नागरिकाला मिळावी अशी धारणा ठेवून गेली 5 वर्षे अमरसिंह पाटील लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या शिरोळमध्ये अतिशय वेगानं ही कामं या ठिकाणी गेल्या पंचवार्षिकमध्ये झाली। आज या दुसऱ्या पंचवार्षिकच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। बऱ्याच अंशी सगळ्या पक्षांच्या बरोबर आमची चर्चा झालेली आहे। राजश्री शाहू विकास आघाडी ही गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली सगळ्या पक्षांना एकत्र करून या शहराच्या विकासासाठी म्हणून निवडणूक लढवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं लोकांनी साथ आणि समर्थन दिलं आणि त्याच्यामुळेच गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामं होऊ शकली। आज सुद्धा या सगळ्यातल्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या बरोबर बऱ्याचशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय मुश्रीफ साहेब असतील, सन्माननीय अजितदादा त्यांनी सांगितले की राजश्री शाहू विकास आघाडीच्या खाली आपण निवडणूक लढवायला हरकत नाही। का परवा दिवशीच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर सुद्धा चर्चा झाली। त्यांनी सुद्धा सांगितले की जर राजश्री शाहू विकास आघाडीमार्फत जर तुम्ही एकत्रित सगळ्यांना करून गावच्या विकासासाठी लढत असला तर आपल्याला सुद्धा पाठिंबा राहील अशा पद्धतीची भूमिका घेतल्या। भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळींच्या बरोबर आमचं बोलणं चालू आहे। त्याला काय किती यश येतंय काय येतंय ते भविष्य काळामध्ये आपण त्यासाठी म्हणून प्रयत्न करतोय। शेवट महायुती सगळी एकत्रित राहावी आणि ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू ठेवून या महायुतीमध्ये आणि काही घटक पक्ष जरी बाहेरचे येणार असले, कारण शेवट ही पक्षीय पातळीपेक्षा सुद्धा गावातल्या ज्या भौतिक सुविधा नागरिक सुविधा जे लोकांना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या लोकांचा सहभाग यामध्ये असावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही ठेवून या ठिकाणी काम करणं आणि पॅनल उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी म्हणून आम्ही श्वेता विश्वास काळे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतोय। MA BEd हे त्या उच्च शिक्षित आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्वावर तुमची पकड आहे। येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असेल किंवा माजी नगराध्यक्ष म्हणून अमरसिंह पाटील असतील या सगळ्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागे लावून या शहराचा विकास कशा पद्धतीनं झपाट्या पद्धतीनं नागरिकीकरणामध्ये सुविधा आपल्याला कशा पद्धतीनं देता येईल हे बघण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू। सगळे 20 सीटा ज्या आपण ज्या खालच्या आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी उभा करतोय आणि लोकांना आम्ही ज्यावेळा दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय त्यावेळा लोकांच्या समोर आम्ही आमच्या गेल्या 5 वर्षामध्ये केलेली विकासाची कामं या शिरोळच्या इतिहासामध्ये कधी नाही झाल्या एवढी कोट्यावधी रुपयाची विकासाची कामं सगळ्या समाज असेल घटक असेल सगळे पक्ष असतील सगळ्यांना कुठला पक्ष गट तट जात भेद हे न मानता सगळ्या सर्वांगीण विकास या गेल्या 5 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ म्हणून निश्चितपणे येणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आमच्या पाठीशी राहील। मगाशी अमर पाटील साहेबांनी सांगितलं की कल्लेश्वर तलाव आपण त्या ठिकाणी सुशोभीकरण करतो। तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरोळसारख्या तख्ताचा इतिहास असणाऱ्या शहरामध्ये अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही हे आपल्या तालुक्याला काही भूषणावं नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ आपण पुतळा त्या ठिकाणी उभा करतोय आणि हे करत असताना आपलं शिरोळ तालुक्याचं आद्य दैवत श्री गुरुदेव दत्ताचं स्थान हे आपल्या आणि एखादा पर्यटक आला किंवा एखादा यात्रेकरू आला की त्यानं पूर्ण दिवस आमच्या ह्या तालुक्यामध्ये काढली पाहिजे अशा पद्धतीची आमची एक भूमिका आहे। त्यासाठी म्हणून आम्ही आता उदगावचं कुंजवन असेल ते आता आपण डेव्हलप करायला घेतोय। आपल्या इथलं कल्लेश्वरचं असेल तिथं पर्यटक यात्रेकरू तिथं थांबला पाहिजे। त्याचबरोबर दत्त मंदिराचं
आता आपण तिथं त्या आता येणाऱ्या काळामध्ये आपण अन्नछत्रामध्ये तिथं काम करतोय, तिथं डेव्हलपमेंट आपण करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर आपण जे संताजी घोरपडेंची समाधी आहे त्या ठिकाणी दत्त मंदिर ते संताजी घोरपडेंची समाधी अशा पद्धतीचा तिथे एक रूप करू, जे अनेक दिवसांच्या पासून संताजी घोरपडेंचं स्मारक हे आपल्या तालुक्यामध्ये हे असे अनेक लोकांना, आपल्या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा अनेक लोकांना माहिती नाही। त्यामुळं जगाच्या नकाशावर जे आपल्या तालुक्याचा इतिहास आहे तो तिथं आला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन संताजी घोरपडेंच्या स्मारकाचं आपण त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करून त्याला दत्त मंदिराला तिकडचा पुढचा भाग आपण त्याला जोडून घेतोय। त्याच्यानंतर संस्थानकालीन पटवर्धन सरकारांनी त्या काळामध्ये विष्णू मंदिर हे कुरुंदवाडमध्ये उभा केले। अतिशय किती आपल्या पत्रकारांनी बघितलं का नाही मला माहित नाही, बऱ्याच पत्रकारांनी खरोखर असं बघण्यासारखं ते विष्णू मंदिर आहे। त्याला सुद्धा आता आपण 1 कोटी रुपये आता आपण त्याला सुशोभीकरणाला आणि तिथल्या एकंदरीत सगळ्या डेव्हलपमेंटला देतो। येणाऱ्या काळामध्ये त्याला अधिक पैसे लावू, विष्णू मंदिर असेल किंवा कोपेश्वरचं आता जवळजवळ 38 कोटी रुपयाचं कोपेश्वरमध्ये सुद्धा आपलं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे। अशा पद्धतीनं ह्या सगळ्या आपल्या ह्या तालुक्यामध्ये एकंदरीत यात्रेकरू पर्यटकांची ही संख्या ही वाढली पाहिजे आणि दिवसभर तो पर्यटक या तालुक्यामध्येच तो रेंगाळला पाहिजे, जेणेकरून आपला इथला व्यापार असेल, उद्योग असेल, छोटे मोठे व्यापारी असतील, ह्या सगळ्यांचा उद्योग कशा पद्धतीनं वाढेल आणि पर्यटनाला यात्रेकरूंना चालना कशा पद्धतीने मिळेल या पद्धतीनं भूमिका घेऊन आपण काम करण्याचा आपण प्रयत्न करतोय, असा आम्हाला विश्वास आहे। येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या नागरी सुविधा या कशा पद्धतीने देण्यासाठी म्हणून माझं नागरिकांना सुद्धा विनम्रतेचं आव्हान आहे की ह्या राजश्री शाहू आघाडीला ज्या पद्धतीनं आपण 5 वर्षापूर्वी साथ दिली त्याच पद्धतीनं साथ भविष्यामध्ये सुद्धा द्या। हा तालुक्याचे खासदार सन्माननीय तहसीलदार माने असतील, सन्मान सगळेच या सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे आपल्या पाठीशी राहू। या शहराच्या विकासासाठी जिथं जिथं लागेल तिथं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल, खासदार तहसील माने असतील, हे सगळे आम्ही ह्या सगळ्यांच्या पाठीमागे राहू। या शहराच्या विकासाला निश्चितपणे अधिक गतिमान कशा पद्धतीने करता येईल यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करू। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।